नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. एरवी सुद्धा आपण अनेक घटनांच्या संदर्भामध्ये अत्यंत खुलासेवार बोलत असतो. आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणानंतर पुण्यातली गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर यायला लागल्या. या सगळ्याची आणखी खोलात जाऊन जरा तपशीलवार माहिती मिळवायचा प्रयत्न मी केलेला होता. अचानक असं काय घडलं की पुण्यामध्ये गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांची संख्या ही वाढली आणि त्याच्यामध्ये जे अल्पवयीन तरुण आहे किंवा कमी वयाची मुलं जी आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती यायला लागली. या सगळ्याचा अंदाज घेत असताना माझ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या आणि या गोष्टी मी कागदावरती मिळवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये पहिल्यांदा जे लक्षात आलं ते म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये पुण्यात जवळपास 300 पेक्षा जास्त मकोकाचे म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा जो आहे त्याची प्रकरणं दाखल झाली. तसे 300च्या वरती गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले होते. आता हे गुन्हे कुणावर दाखल केले जातात? हे गुन्हे दाखल केले जातात संघटित टोळ्या चालवणारे जे बेडर निडर गुन्हेगार असतात, जे गेले कित्येक वर्ष या व्यावसायिक गुन्हेगारीचा व्यावसायिक स्वरूपाने वापर करतात, पैसे कमावण्यासाठी वापर करतात आणि गुन्हेगारी टोळ्या चालवतात एका कंपनीप्रमाणे. या सगळ्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा जो आहे तो आणण्यात आला, ज्याला मकोका असं म्हटलं जातं, मोका असं म्हटलं जातं बोली भाषेमध्ये. पुण्यात गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेगवेगळे अधिकारी आले आणि या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये काही घटना घडल्या, छोट्या नाही म्हणता येणार, मात्र 5 वर्षापूर्वीपासून गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र जे आहे त्या पद्धतीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागले आणि या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी असायचे या आरोपींची वय जर बघितली तर ती साधारण 17 वर्षापासून 21, 22, 23 वर्षापर्यंतची या मुलांची एकूण वय जी आहेत ती असल्याचं निरीक्षणामध्ये समोर आलं. आता झालं काय, दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक वेळेस या अशा घटना घडल्या. ही मुलं असं का करतात हा एक आणखी वेगळा विषय. मात्र ही मुलं जेव्हा या अशा घटना वारंवार करायला लागली तेव्हा त्या वेळेसचे जे वरिष्ठ अधिकारी होते या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलांवरती मकोका सारखा अत्यंत ड्रॅकोनियन, ज्याला असं म्हटलं, अत्यंत कठोर कायदा जो आहे या कठोर कायद्यान्वये कारवाई केली. त्यानं झालं काय, त्यानं झालं असं, ही मुलं गेली येरवडा कारागृहामध्ये, जी 18 वर्षापेक्षा मोठी होती, नवीन गुन्हेगार होते. मात्र ते या मकोका खाली येरवडा कारागृहामध्ये गेले. तेव्हा ते नेमके का गेले, त्यांनी केलेले जे गुन्हे आहेत ते खरंच इतके गंभीर होते का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होतात. मात्र त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी हे का केलं तर प्रत्येक अधिकाऱ्याचा कार्यकाळ जो आहे तो साधारण 2 ते 3 वर्षाचा असतो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, आणि आपल्या कार्यकाळामध्ये हे असे गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार जर आपण तुरुंगात पाठवले 1-2 वर्षासाठी, मकोका सारख्या कठोर कायद्यामध्ये जामीन मिळायला साधारण 1.5 ते 2 वर्ष जातात, 2.5 वर्ष जातात, काही गुन्ह्यांमध्ये 3 वर्ष सुद्धा जातात. त्यामुळे एकदा का हे गुन्हेगार कारागृहामध्ये गेले की पुन्हा अशा घटना घडायच्या नाहीत आणि आपल्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारी कमी होईल असा साधारणपणे सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा होरा होता. त्याच्यामुळे त्यांनी गेल्या 5 वर्षात जवळपास 300 पेक्षा जास्त मकोका दाखल केले आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 400 पेक्षा जास्त मुलं ज्यांची वय ही 18 ते 21 वर्षाची होती. आता या 18 ते 21 वर्षाच्या मुलांनी जेव्हा येरवडा कारागृहामध्ये पाय ठेवला त्यांच्यावरती मकोका लागल्यानंतर, तेव्हा हे निश्चित होतं की ते जवळपास 1.5 ते 2 वर्ष कारागृहातून आता बाहेर येत नाहीत, कारण त्यांचा जामीन होणार नाही. या दरम्यानच्या काळामध्ये काय होतं, येरवडा कारागृह जे गुन्हेगारीचं विद्यापीठ समजलं जातं, असंख्य टोळ्यांमधले असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार जे आहेत ते या कारागृहामध्ये असतात. मग ही नवीन तरुण नव गुन्हेगार जे आहेत हे त्यांच्याकडे पाहतात, ते कसं काम करतात या संदर्भातली माहिती त्यांना आणखी जास्त मिळत जाते, खोलात मिळते, तपशीलवार ही माहिती जी आहे ती मिळते, नव्या ओळखी होतात, नवे गुन्हेगारांचे संबंध जे आहेत ते तयार होतात. आणि मग ही मुलं जी 1.5 ते 2 वर्ष येरवडा कारागृहामध्ये राहतात ती ठरवतात बाहेर गेल्यानंतर आपण काय करायचं. त्यांना या येरवडा कारागृहामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या गुन्हेगारांचे जे दरबार लागतात त्यांच्या बराकमध्ये, त्यांना भेटायला अनेक वेगवेगळे गुन्हेगार येतात. या सगळ्या गोष्टी बघून जी खोटी प्रतिष्ठा गुन्हेगारीला मिळालेली आहे त्याचं आकर्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढते. आणि ही सगळी मुलं जी 18 ते 21 वर्षाची, 22 वर्षाची मुलं आहेत, ही सगळी मुलं कारागृहाच्या बाहेर जेव्हा 1.5 वर्षानं 2 वर्षानं बाहेर येतात तेव्हा ते काय करतात असा प्रश्न उपस्थित होतो. याची माहिती जेव्हा मी घ्यायचा प्रयत्न केला की ते बाहेर येऊन काय करतात, तर ज्या पुनर्वसन करणाऱ्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था आहेत ज्या येरवडा कारागृहाशी संलग्न आहेत, कारागृहामध्ये जी कमी वयाची मुलं असतात त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करावं म्हणून या संस्था काम करतात. अशा सेवाभावी संस्थांशी संपर्क केल्यावरती माझ्या लक्षात आलं, त्यांच्याकडे जेव्हा या गोष्टींची विचारणा केली, गेल्या 4 वर्षामध्ये या अशा काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांकडे
एकही मकोका कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात असलेला मुलगा आला नाही. म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या कायद्याखाली जो मुलगा ज्याचं वय 18 ते 21 वर्षाचं होतं, तो कारागृहातून बाहेर येताना 22, 23, 24 वर्षाचा, 21 ते 24, 25 वर्षाचा झालाय. त्यातल्या एकाही मुलाला असं वाटलं नाही की आपण आयुष्यामध्ये सुधारावं, किंवा व्यवस्थेलाही वाटलं नाही, व्यवस्थेने तसे प्रयत्न केले नाहीत. त्याच्यामुळे या ज्या सेवाभावी संस्था काम करतात त्यांच्याकडे एकही असा मकोकातला गुन्हेगार जो आहे तो आला नाही. आता याचा पुढे परिणाम काय होतो ते आपण बघूया. या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा पुणे पोलिसांकडे माहिती मिळवायचा मी प्रयत्न केला, पुण्यामध्ये नव्यानं 21 ते 50 वर्षात किंवा 21 ते 25 वर्षाचे किंवा गेल्या 5 वर्षात नव्यानं उदयाला आलेल्या टोळ्या कुठल्या आहेत, किती आहेत. कारण या पूर्वीच्या ज्या टोळ्या होत्या, साधारणपणे गेल्या 15 वर्षाचा पुण्याच्या गुन्हेगारीतला इतिहास जर बघितला तर मोठमोठ्या टोळ्या ज्या आहेत त्या मोठमोठ्या टोळ्या होत्या. नव्यानं फार कमी टोळ्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. मात्र आता जी माहिती समोर येते ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. एकट्या पुण्याच्या उपनगरांमध्ये प्रमुख टोळ्या ज्या आहेत त्या 10 आहेत. प्रमुख टोळ्या म्हणजे मग गजा मारण्याची टोळी असेल, निलेश घायवळची असेल, शरद मोहोळ ज्याचा खून झाला त्याची टोळी असेल, त्यापूर्वी ती संदीप मोहोळ नावानं चालत होती ती टोळी असेल, किंवा मग आंदेकर टोळी असेल. अशा साधारणपणे प्रमुख ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांची संख्या आहे 10. मात्र सगळ्यात जास्त धक्कादायक माहिती जी समोर येते ती म्हणजे पुण्याच्या उपनगरांमध्ये जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये नव्यानं 80 पेक्षा जास्त टोळ्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या. त्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे. ज्या टोळ्यांचे साधारणपणे सदस्य जे आहेत ते 10 ते 15च्या घरामध्ये सदस्य आहेत. या सदस्यांनी सुरू ठेवलंय किंवा ज्या पद्धतीने ते गुन्हे करतायत ते पोलिसांच्या रेकॉर्डवरती येतात. अशा 1-2 नाही तर तब्बल 80 टोळ्या ज्या आहेत त्या पुण्याच्या उपनगरांमध्ये काम करतायत. आता हे केवळ इथपर्यंत संपत नाही. याचा आणखी खोलात जाऊन जेव्हा तपशीलवार अभ्यास केला जातो किंवा मी या सगळ्याचा तपशिलाने अभ्यास केला तेव्हा आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात आली, ती म्हणजे झोन 3. पुण्याच्या गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं आगार. झोन 3 म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. पुणे पोलीस हे काम करताना एक प्रशासकीय व्यवस्था जी आहे संपूर्ण पुण्याच्या हद्दीमध्ये काम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे, ज्याच्यात पुण्याचे 6 भाग करण्यात आलेले आहेत, ज्याला झोन असं म्हटलं जातं. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5 आणि झोन 6 असं साधारणपणे 40-45 पोलीस स्टेशन जे पुण्याचे आहेत त्यांची विभागणी या झोनमध्ये करण्यात आली. आणि यातला सगळ्यात ड्रेडेड, सगळ्यात खतरनाक झोन कुठला असेल तर तो आहे झोन 3. झोन 3 म्हणजे जिथं प्रामुख्यानं कोथरूड, वारजे हा परिसर येतो. आता या एका झोनमध्ये पुणे पोलिसांच्या अभिलेखावरती नव्यानं नोंद झालेल्या 36 गुन्हेगारी टोळ्या ज्यांचे सदस्य 10 ते 15 इतक्या संख्येने आहेत त्यांची नोंद झाली. 4 महत्वाच्या जुन्या टोळ्या त्यांच्या आहेतच. समजा निलेश बन्सीलाल घायवळ टोळी असेल, गजा मारण्याची टोळी असेल, मोहोळ टोळी असेल, या टोळ्या या 4 प्रमुख टोळ्या कोथरूडमध्ये आहेत. मात्र त्याशिवाय आणखी वेगवेगळ्या 36 टोळ्या ज्या आहेत ज्या नव गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांची नोंद जी आहे ती पोलिसांच्या अभिलेखावरती झाली. यामध्ये प्रामुख्यानं साधारणपणे सदस्य संख्या जर बघायची म्हटली तर ती सदस्य संख्या जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे 25. संदीप मोहन सावंत नावाची टोळी आहे त्यांची. कमीत कमी संख्या आहे 5 सदस्य संख्या असलेल्या अनेक टोळ्या आहेत, ज्याच्यामध्ये सुनील उर्फ चॉकलेट डोकेफोडे, त्याच्यानंतर ओम उर्फ भैया राजू सुरवसे, हे सगळे नवीन गुन्हेगार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, 21 ते 25 वर्षाचे हे सगळे तरुण कारागृहातून बाहेर पडतात, नव गुन्हेगार ज्यांना म्हटलं गेलं, आणि त्यांनी टोळ्या सुरू केल्या. त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या रेकॉर्डवरती आलेल्या टोळ्या रोशन लोखंडेची, राजू कोळेकरची ज्यांची सदस्य संख्या 18 ते 20 आहे, अनिकेत जाधवची ज्याची सदस्य संख्या 18 आहे, रवी जाधव, शिवराज शिंदे, देवेंद्र उर्फ बिट्या पाडाळे, नरेश दिवटे, चॉकलेट डोकेफोडे, गणेश वैद्य, जुबेर, झेडेल ग्रुप, अशा साधारणपणे 36, सोमनाथ वाडकर, साहिल पटेल, ओम सुरवसे, रोहित उटाडा, एन्जॉय ग्रुप, अशी या सगळ्या वेगवेगळ्या टोळ्यांची नावं आहेत, ज्याच्यामध्ये टेडा सातपुते, गंग्या उर्फ विकी आखाडे, चेतन चव्हाण, संदीप सावंत, नितीन सनस, प्रवीण कुडले, सचिन डोंगरे. 1-2 नाही तर तब्बल 36 गुन्हेगार आहेत. आणि या टोळ्यांचे सदस्य जर बघितले तर साधारणपणे 500 पेक्षा जास्त हे सगळे नव गुन्हेगार जे आहेत ते गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी होऊन गुन्हे करतायत. पोलिसांच्या अभिलेखावरती तशी नोंद झाली. आता मुद्दा उरतो की कोथरूड आणि परिसरामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं या टोळ्या कशामुळे आल्या असतील,
किंवा इथल्या मुलांमध्ये गुन्हेगारीचं पेव कशामुळे फुटलं असेल, तर पुण्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध टोळ्या ज्या होत्या, या टोळ्यांचं केंद्रस्थान जे होतं ते होतं कोथरूड. गजा मारणे टोळीचं प्रमुख केंद्रस्थान होतं कोथरूडचा हमराज चौक. शरद मोहोळच्या टोळीचं केंद्र होतं सुतारवाडी. निलेश घायवळच्या टोळीचंही केंद्र तसंच कोथरूड मधली आणखी एक झोपडपट्टी. त्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या लोकांना एकीकडे कोथरूड हे अत्यंत उच्चभ्रू समजलं जातं. पुण्यातले अनेक धुरीण जे आहेत ते धुरीण या कोथरूडमध्ये राहतात. एक केंद्रीय राज्यमंत्री कोथरूड मधून येतात, राज्याचे कॅबिनेट मंत्री कोथरूड मधून येतात, एक खासदार मेधा कुलकर्णींसारखी कोथरूड मधून येते. हे सगळं असताना म्हणजे 3-3 मंत्री या व्यतिरिक्त अनेक मोठे कलाकार कोथरूडमध्ये राहतात, अनेक मोठे अधिकारी कोथरूडमध्ये राहतात, ज्याच्यामध्ये सनदी अधिकारी आहेत, IAS असतील, IPS असतील, असे असंख्य अधिकारी हे कोथरूडमध्ये राहतात. आणि त्याच कोथरूडमध्ये 36 टोळ्या पोलिसांच्या अभिलेखावरती गेल्या 5 वर्षामध्ये नव्यानं वाढतात. या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा या पूर्वीच्या ज्या 4 टोळ्या होत्या, या 4 टोळ्यांच्या बाबतीमध्ये असलेलं गुन्हेगारीचं आकर्षण, तिथल्या स्लम्समध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा निम्न मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये राहणारी मुलं ज्यांना एस्टॅब्लिशमेंट मिळत नाहीये किंवा शिक्षण व्यवस्थित मिळालेलं नाहीये, नोकऱ्या किंवा पैसे उपलब्ध होत नाहीये, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत नाहीये, या मुलांना सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कुठला सापडतो, तर आपल्याकडे लक्ष द्यायला किंवा आपल्याला घाबरवायला किंवा आपल्याला खोटी प्रतिष्ठा द्यायला काय मदत करू शकेल, तर या मुलांच्या लक्षात येतं या मारणे, मोहोळ, घायवळ या ज्या आसपास त्यांच्या टोळ्या होत्या, या टोळ्यांमध्ये जर आपण सहभागी झालं किंवा आपण त्यांच्यासारखे गुन्हेगारीकडे वळालो, गुन्हे केले, तर आपल्याला प्रतिष्ठा मिळू शकेल. यातून सुरू झाली सॉफ्ट टार्गेट्स निवडायची. सॉफ्ट टार्गेट म्हणजे ज्याला आवाज नाही अशा 2 व्हीलर्स, असंख्य संख्येने लागलेल्या 2 व्हीलर 4 व्हीलर या रस्त्याने जाताना ज्याच्याबरोबर वैमनस्य आहे त्याच्या गल्लीतल्या गाड्या फोडायच्या, तिथे जाऊन हातातले कोयते नाचवायचे, दहशत करायची, असे असंख्य गुन्हे जे आहेत ते या परिसरामध्ये घडले. या गुन्ह्यांमध्ये अडकलेले अनेक 18 ते 21 वर्षाचे तरुण जे आहेत ते कारागृहात गेले, मकोकाच्या कारवाया झाल्या. या सगळ्यामध्ये व्यवस्थेनं केलेलं काम, एकेकाळी पोलिसांनी मकोकाचा केलेला अतिरेकी वापर हा आता पोलिसांच्या अंगावरती येतोय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण त्यावेळेस ज्या नव गुन्हेगारांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली ते आता बाहेर निघाले कारागृहातून आणि स्वतःच्या छोट्या छोट्या टोळ्या त्यांनी सुरू केल्या. आणि याच टोळ्यांमुळं पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या ही 80च्या पुढे पोहोचली आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर ही परिस्थिती नेमकी बदलणार कशी? इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा तरुण जे आहेत ते गुन्हेगारीकडे आकर्षित होतात, तेव्हा त्यांना या गुन्हेगारीतून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणायचं कसं? कठोर कारवाई करून गुन्हे थांबवता येतात की प्रबोधन करून गुन्हे थांबवता येतात? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं व्यवस्थेच्या भोवती उपस्थित झाले, जे यापूर्वीही उपस्थित होते. कारागृह जे गुन्हेगारांना सुधारायसाठी असतं तिथं खरंच गुन्हेगार सुधारतात की आणखी निडर बेडर होऊन बाहेर पडतात, असे असंख्य प्रश्न आहेत. पण कोथरूडकर, तुम्ही ज्या कोथरूडमध्ये राहतायत त्या कोथरूडमध्ये पुण्यातल्या निम्म्या गँग्स आहेत. त्याच्यामुळे हा विचार कोथरूडच्या लोकप्रतिनिधींनी, कोथरूडच्या जनतेनं आणि तिथं काम करणाऱ्या गुन्हेगारांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. याचं कारण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल तर थोडे कष्ट पडतील, पण मेहनत घ्यावी लागेल, व्यवस्थेला मेहनत घ्यावी लागेल आणि या गुन्हेगारीच्या आकर्षणानं वेडेपिसे झालेल्या तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणायला लागेल. तर ही अशी छुटपुट गुन्हेगारी जी आहे ती कमी होईल. मोकाचा वापर केवळ आपल्या कारकिर्दीमध्ये गुन्हे कमी व्हावा एवढाच उद्देश ठेवून काम करणाऱ्या किंवा त्याचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारावा असं वाटतो. तुमची कारकीर्द ही शांततेत जावी म्हणून जो मोकाचा वापर केलाय तो अतिरेकी होता का, याचा विचार तुम्ही सुद्धा एकदा पुन्हा करणं गरजेचं आहे. याचं कारण गेल्या 5 वर्षात पुण्यात ज्या टोळ्या वाढल्या त्याचं उत्तर आता नेमकं पोलीस कुठल्या कायद्यात शोधणार आहेत? ही गुन्हेगारीकडे वळालेली मुलं ही मुख्य प्रवाहात पुन्हा कशी आणणार आहेत? असे असंख्य प्रश्न आहेत. आजच्या या न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये इतकंच. तुम्ही न्यूज 18 लोकमतची सगळी डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.